नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणे हाच आपला एक प्रामाणिक प्रयत्न। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ई-KYC सुरू होणार आहे। संपूर्ण पात्र अपात्र लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी। तर अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना देखील अशा प्रकारची नोटीस येत आहे, अशा प्रकारचे व्हिडिओज येत आहेत। आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, मार्च एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केलेली नाही अशा लाडक्या बहिणींसाठी ई-KYC सुरू होणार आहे। अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणावरती व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती म्हणजेच यूट्यूब असेल इतर ठिकाणी येत आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि खात्रीशीर माहिती तुम्हाला मिळणार आहे। तुमची ई-KYC होणार की नाही हे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये अतिशय स्पष्टरित्या कळणार आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लक्षात घ्या की आपण जास्त काही प्रेझेंटेशन दाखवणार नाहीये, पण अतिशय स्पष्ट आणि अचूक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरवर्षी ई-KYC करण्यासंदर्भातला GR मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये प्रसिद्ध झाला आणि याच्यामध्ये देखील स्पष्ट मेन्शन करण्यात आलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना योजनांचा लाभ जर घ्यायचा असेल तर दरवर्षी ई-KYC करणं बंधनकारक असणार आहे। साधारणतः मागील वर्षामध्ये जून महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत ई-KYC चालली आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केली अशाच लाडक्या बहिणींना, पात्र लाडक्या बहिणींना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापासून हप्ते आलेले होते। याच्यामध्ये काहींची त्रुटी झाली, चुका झाल्या, त्यांना फेब्रुवारीमध्ये चुका दुरुस्तीसाठी संधी दिली होती। तर या लाडक्या बहिणींना आता पुढची KYC असणार आहे। तर या KYC मध्ये सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना मार्च एप्रिल आणि लक्षात घ्या की आता मे महिन्याचा हप्ता देखील येईल, अशा सर्वच लाडक्या बहिणी सर्वात प्रथम ही ई-KYC करू शकतात। अनेक ठिकाणी एक महत्त्वाची माहिती सांगण्यात येत आहे की ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केलेली नाही आहे अशा लाडक्या बहिणींना ई-KYC करता येणार आहे। तर मी सांगू इच्छितो तर या संदर्भात अजून शासनाने स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे। सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या एका वक्तव्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आम्ही ई-KYC करण्यासाठी जी प्रोसेस आहे, ते पोर्टल आहे ते चालू करण्यासाठी तयार आहोत, पण याच्यामध्ये मात्र लक्षात घ्या की अपात्र लाडक्या बहिणी जर सापडल्या तर त्यांना मात्र वसुली लागणार आहे आणि त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे। त्यामुळे जरी ई-KYC सुरू होत असेल, ज्या लाडक्या बहिणीने अजून ई-KYC केले नाही आहे त्यांच्यासाठी शासनाचे निर्देश येतील। आत्ताच्या घडीला तरी ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केले नाही आहे अशा लाडक्या बहिणींना ई-KYCचा ऑप्शन उपलब्ध करण्यासंदर्भात अजून स्पष्टता आली नाही आहे। शासन ई-KYCचा ऑप्शन उपलब्ध करण्याची तयारी दाखवत आहे, पण त्यांना अजून तशा सूचना दिलेल्या, परंतु या संदर्भात अजून शासनाने ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC झालेलीच नाही, अजिबात झाली नाही आहे अशा लाडक्या बहिणींना ई-KYC संदर्भात शासनाने निर्देश दिलेले नाहीत। याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा लाडक्या बहिणी ई-KYC करू शकतात। ज्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता आलेला आहे आणि लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही आहे, पात्र असून देखील आलेला नाही आहे अशा लाडक्या बहिणींना देखील ह्या ई-KYC साठी संधी मिळणार आहे। तर मे महिन्याचा हप्ता आता लवकरच वितरित होईल आणि हा हप्ता वितरित झाल्यानंतर लगेचच शासनाची ई-KYC सुरू होणार आहे। तर या संदर्भातली ही माहिती समोर आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींनी यापूर्वी KYC केलेली आहे, पात्र असाल किंवा नसाल तरी देखील तुम्हाला ई-KYC करता येऊ शकते आणि अपात्र असाल तर KYC करताना विचार करायचा आहे, कारण का पुढे तुम्हाला कार्यवाही त्यासाठी होणार आहे। कारण का याच्यामध्ये लक्षात घ्या की ई-KYC पोर्टलवरती एकच महत्त्वाची बाब की ई-KYCची जेव्हा त्रुटी दुरुस्ती यादी आली होती तर त्यावेळी तुमचा आधार नंबर टाकला तर ई-KYCच्या दुरुस्तीमध्ये नाव नाही आहे अशा प्रकारचा स्टेटस ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केलीच नव्हती अशा लाडक्या बहिणींसाठी येत होता। त्यामुळे सध्या तरी ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केलेलीच नाही आहे अशा लाडक्या बहिणींसाठी अपडेट नाही आहे, शासनाची तयारी होत आहे, परंतु त्यांना ग्रीन सिग्नल मिळतोय की नाही हे ज्यावेळी ई-KYC सुरू होईल त्यावेळी स्पष्टता येणार आहे। इतर कुठल्याही व्हिडिओजवरती विश्वास ठेवू नका। शासनामार्फत जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाहीये तोपर्यंत ज्यांनी KYC केलेली नाही अशा लाडक्या बहिणींना संधी मिळणार नाहीये। केवळ पात्र असणाऱ्याच लाडक्या बहिणींना ई-KYCची संधी मिळणार आहे। तर तुमच्या सर्व शंकांचं समाधान झालंच असेल तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।